कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई तू ताई प्लीज मला फक्त एकदा रेवतीशी बोलू दे प्लीज। मी तुला काय सांगितलं होतं? ताई माझं एकदा ऐकून घे ना प्लीज, मला फोन। एकही शब्द बोलू नकोस। मी सांगितलं होतं ना तुला, यापुढे त्या रेवतीशी बोलायचं नाही, तिला भेटायचं नाही, सांगितलं होतं की नाही? ताई अगं रेवती हॉस्पिटलमध्ये आहे। ठीक आहे ठीक आहे, मी रेवतीला कॉल करणार नाही, पण मला कोणाला तरी कॉल करून विचारू दे की ती शुद्धीवर आली आहे का। ती सुखरूप असण्याशी मतलब आहे ना तुला? मग तिला विसरायचं, तिला काहीही होणार नाही। ताई ताई ऐक ना, ताई 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 प्लीज 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 माझं ऐक, मी तुझं सगळं ऐकतोय ना। ताई माझं एकदा ऐक ना प्लीज। हा मला एकदा रेवतीला कॉल करू दे, मग नंतर मी तुझ्याकडे काहीच मागणार नाही, ओके? हा नाही ताई नाही ताई नाही ताई ताई इरा, मी तुला शब्द दिला ना, मग तूही तुझा शब्द पाळ। ताई ताई माझं ऐकू दे, ताई ताई। यश तुला कळत कसं नाहीये, हे सगळं मी तुझ्या सुखासाठी करतेय। त्या रेवती सारख्या मुलीशी लग्न करून तुझं भलं होणार नाहीये। त्यापेक्षा प्रेम नसतानाही त्या श्वेताशी लग्न करणं परवडेल। नको। दुर्गा, आपला पहिला प्लॅन पूर्ण झाला। आपण ठरवल्याप्रमाणे रेवती आणि लीलाला सक्सेसफुली हॉस्पिटलमध्ये पोहोचवले। आपण म्हणजे काय? आपला काय संबंध त्यांच्या ऍक्सिडेंटशी? अगं असं काय म्हणतेस दुर्गा? तूच म्हणाली होतीस ना यश आणि श्वेताच्या मार्गातनं रेवतीला बाजूला करायचं। मला यशच्या लग्नाचं टेन्शन आलंय। ते माझ्यावर सोड। किशोर तुम्ही काय करणार आहात? असं काहीतरी यश आणि श्वेताच्या मार्गातून रेवती बाजूला होईल। हो, पण याचा अर्थ असा नाही होत की मी थेट त्यांचा ऍक्सिडेंट। काय बोलताय किशोर तुम्ही? दुसरा काय पर्याय होता दुर्गा? हे बघा किशोर, मला मान्य आहे की मला ती लीला या घरात अजिबात नकोय, आणि तिची ती बहीण रेवती, तिलाही मला यशच्या मार्गातून दूर करायचं, पण मी त्यासाठी या थराला नाही जाऊ शकत की मी कुणाच्या तरी जीवाशी खेळेन, कुणाचा तरी ऍक्सिडेंट करेन। इतकी वाईट नाहीये। शांत हो, शांत हो दुर्गा। आणि हे बघ, एवढं इमोशनल होऊ नकोस। दुर्गा, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते, ती लीला या घरात आल्यापासून तुझं महत्व कमी होतंय। अगं बाबांची प्रत्येक मीटिंग, बाबांचं शेड्यूल, बाबांची डॉक्युमेंट्स सगळं तू बघत होतीस। आजी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला विचारत होती। अगं या घरातली प्रत्येक पूजा तुझ्या हातून होत होती, पण आता नाही। ह्या लीलासारख्या मुलीला तुझ्यापेक्षा जास्त महत्व मिळता कामा नये। आणि आता तर तुम्हाला सगळ्यांना तिला लीला आई म्हणावं लागतंय। हो, पण तरी काय तरी काय? दुर्गा, आता दया दाखवणं बंद कर। आणि हे बघ, लकीली या ऍक्सिडेंट मधनं त्या दोघी वाचल्यात। तू म्हणत असशील तर मी त्यांच्या हॉस्पिटलचं सगळं बघतो। तू फक्त यश आणि श्वेताच्या लग्नाकडे लक्ष दे। आपण घडवून आणलेल्या ह्या ऍक्सिडेंटचं खापर लीलाच्या डोक्यावर कसं फोडायचं याचा रामबाण उपाय माझ्याकडे आहे।
दुर्गा, काय काही बोलणं झालं का तुझं अभिराम सोबत? कशी आहे लीला आणि रेवती? या लीलाच्या मागच्या अडचणी संपतच नाहीयेत. काहीच कळायला मार्ग नाही. कशा आहे त्या बऱ्याच असतील. मला नाही वाटत त्यांना विशेष काही झालं असं. दुर्गा? काय बोलतीयस तू? अगं मी मगाशी अभिराम सोबत बोलत होते त्यावेळेला लीला शुद्धीवर सुद्धा आली नव्हती. ते त्याने मला अडवलं म्हणून, अभिराम मध्ये पडला म्हणून. नाहीतर मला स्वतः जायचं होतं तिला बघायला. याच गोष्टीचं तर वाईट वाटतं ना मला आजी. तुमचा जीव एवढा तुटतोय लीलाईंसाठी, पण त्यांना वाईटच वाटत नाही तुमच्याशी खोटं बोलताना. वाईट सोडा, त्यांना लाजही वाटत नाही. दुर्गा, अगं काय बोलतेस तू? स्पष्ट बोल बघू. आजी, तुम्हाला हे ऐकताना जड जाणार आहे, पण माझा नाईलाज आहे म्हणून सांगते. लीलाईंचा ऍक्सिडेंट झाला नाहीये, तो त्यांनी घडवून आणलाय. दुर्गा, काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हो आजी. काय वाटेल ते झालं. माझा जीव गेला तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही. रेवती आणि यशचंच लग्न होईल. सर, लीला, तुला दुसरं काही येत नसेल तरी तुला कॉफी खूप छान बनवता येते. मला हवी तशी. प्लीज लवकर बरी हो. सर, तुम्हाला टेन्शन येणं स्वाभाविकच आहे, पण खरं सांगू का सर, तुम्ही बिलकुल काळजी करू नका लीला वहिनींची. अहो, त्या एवढ्या स्ट्रॉंग आहेत ना, त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. हो, त्यांना जोरदार कमबॅक करावंच लागेल, कारण का त्यांनी तसं तुम्हाला चॅलेंज दिलंय ना. मी डॉक्टर सत्ताप यांना भेटून येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.